रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशीच्या तुम्हाला मंगलमय शुभेच्छा. तर इथे ना माझी देवपूजा झाली आहे. सकाळी लवकर उठली होती मी. पाऊस तसा रिमझिम चालूच होता बाहेर. पण कालच मी आहे ना तुळशीचे मंजुळा तोडून ठेवल्या होत्या पूजेसाठी. कारण एकादशीच्या दिवशी ना तुळशीच्या मंजुळा तोडू नये, फुलं तोडू नये. तुळशीला पाणी पण घालायचं नसतं एकादशीच्या दिवशी. त्यामुळे ना मी आगल्या दिवशीच आहे ना पूर्वतयारी करून ठेवली होती. हार वगैरे करून ठेवले होते आणि त्यानंतर आहे ना पूजा करून घेतली. सकाळचं सर्वच कामं आवरली होती. बाहेर आहे ना पावसाची रिमझिम चालू होती, त्यामुळं कपडे आणि भांडे तसेच राहिले होते. चहा वगैरे झाला. म्हटलं आता आहे ना फराळ करून घेऊ, तोपर्यंत पाऊस पण उघडतो. इकडे ना फराळासाठी पापड वगैरे वेफर्स तळून घेतले. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी केली, आमटी केली आणि दही तर होतंच. तर असं सर्व केळी आणली होती. असं सर्व देवाला आहे ना नैवेद्य दाखवून घेतला. आपण खाण्याअगोदर आहे ना आज देवाला मस्त असा नैवेद्य दिला आणि त्यानंतरच म्हटलं आपण फराळ करून घेऊ. तर त्यानंतर आहे ना आम्ही फराळ केलं. पण आहे ना पावसाची थोडी थोडी ना रिमझिम चालूच होती. तर बघा आज आहे ना एकादशीचा आमच्या तिकडं पाऊस चालू आहे. तर बारीक बारीक पाऊस आहे, जास्त मोठा नाही आहे पण पाऊस चालू आहे. तर तुम्ही सगळे विठ्ठलाचं दर्शन घेऊन आला असाल. आम्ही तर काय विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेलो नाही, कारण पाऊस चालू आहे. घरीच बसेले. पूजा वगैरे झाली, फराळ झालं, त्यानंतर परत पाऊस चालू झाला आणि बसलो आहे आता मस्त पावसाची मज्जा घेत इथंच. तर असं चला, हे बघा पाऊस उघडून गेला आहे आणि मी बाहेर आली. तर इथे ना मला मस्त असे 2 फुलं दिसले लाजोळूच्या झाडाचे. बघा असं मस्त झाडला असते बरं काही. बघा आपण त्याला हात लावला का झाड लगेच लाजून जातं. नाही सॉरी, आपण हात लावला का पानं लगेच लाजता. बघितलं ना. पाऊस आल्यानंतर आहे ना भारी वाटतं. इथं बाबांनी मिरचीचं रोप टाकलं होतं, उतरलंय ते बी मस्त आता लावायला. पाऊस येतोच आहे बारीक 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 बारीक. झाडं मस्त झाले आता. झाड वाकून गेलंय. आमचं नाही तर पारिजातचं झाड आहे, पण त्याला सध्या आहे ना फुलंच येत नाही. हे बघा पाऊस उघडून गेला, मी बाहेर आली होती तर म्हटलं चला तुम्हाला झाडं दाखवा. तर इथे ना आम्ही लाजळूचं झाड लावले फुटलेल्या गमिल्यामध्ये, पण खूप छान आहे. त्याची फुलं मी दाखवली तुम्हाला. आहे ना बरेच काम आहे घरामध्ये, करून घ्यावा. पक्ष्यांचा मस्त असं चिवचिवाट येतोय पाऊस उघडून गेल्यानंतर. भारी वाटतंय पक्ष्यांना बी. असं वातावरण होतं. इथं आहे ना याचं झाड आहे चांदणीचं, म्हणजे स्वस्तिकचं सारखे फुलं येतात सफेद कलरचे. हे तुम्हाला माहिती तर असेल, प्रत्येकाच्या दारासमोर राहतं. तर एक फुल दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे फुलाचं झाड आहे, भरपूर मोठं झालं आहे. आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.